शेट महत्त्वाचा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण की एकदा झालेला नाही, 3 वेळा झाले. आणि काल पण माझ्या मित्राचा फोन आला की बाबा वाघवाडी फाट्यावर गेलेलाच काय. म्हणलं नाही बाबा, वाघवाडी फाट्यामध्ये आमच्या इथून एक 15 किलोमीटर असेल, तिथं असेल म्हणजे कुठं पण XYZ म्हणजे आमच्या इथं आसपास ठिकाणी तिथं गेला. म्हणलं नाही बाबा गेलो का. तर तिथं एखादा फोन आला त्याला मित्राला की रायबाचं कोण आहे तिथं. म्हणलं ते मला का रे. तर तिथं जाऊन कुणी तर दांगा केला आणि त्यानं सांगितलं असं की मी रायबाच्या ह्याच्यातला सांगितलं हा रायबा सांभाळायला आहे, रायबा जवळचा आहे मी, तुला सुट्टी नाही देणार. त्यामुळे तिथं काहीतरी वाद झालेला त्यांचा. तर बाबांनो म्हणजे हे एकदा नाही आणि एकदा पण झालेलं कुठं तर कुठल्या तर हॉटेलमध्ये झालेलं. मग त्याला वाद आडल्याला कुणाला जेव्हा म्हटला नाही रायबाचा आहे, तुला रायबा माहिती आहे का, रायबाच्या ह्याच्यात नाही मी यावून तेव्हा त्याच्यावरून देण्यात आलं. भरपूर बाह्या कमिटी त्याला इतक्या प्रश्न तर इतक्या कमिटी आले राव. पेडगाव दादा काय नियोजन आहे, पेडगावचं नियोजन आहे. शप्प सांगतो मी तर रायबा भारतला एवढं पहिलं आलेलं विषय नाही. होय म्हटलं की 1-2 तासानं परत फोन येतो की दादा पायरा झालाय म्हणून. म्हणजे असं मला वाटतं 5-6 पैर भारतचं कॅन्सल झाले. म्हणजे पहिल्यांदा तेच म्हणजे काय करते दादा की बाबा विचारते असं आहे तसं आहे, व्हिडिओ पण पाठवते. शेवटी आपणच लगेच होय म्हणत नाही हो. म्हणजे परत आपण काय म्हणतो आपण होय म्हटलं म्हणजे शब्द दिला ना तो. मग परत शब्द दिला की मग विषय होती परत तासात 1.5 तासात काय त्यांचा विषय कोणाचा तिकडे XYZ परत त्यांचाच फोन येतो की दादा असंच झालं पहिलं झालं. म्हणजे असं एकाच नाही, असं जाणार नाही, मी एकट्या कोणाला बोलत नाही. तर म्हणजे भारतचा पण विषय झाला, ब्रह्माचा पण तोच विषय झाला की ब्रह्माला पण पहिलं आलं. पहिल्यांदा परत होय म्हटलं की परत तासात 1.5 तासानं म्हणजे मला वाटतं लगेच अजून आपलं पान सळलं नाही, लगेच आपल्या वर्षा नंदी त्यासनी मिळतो. त्यामुळे ती दादा लगेच फोन करते दादा असंच झालं. मग राहू दे. मग काय जरी नाही झालं तर भारत आणि ब्रह्मा हे आम्ही पेडगावला पळवणार आहे. बरोबर आहे 100%. ह्यात काही विषय नाही. तर आता पायऱ्याची वाट बघत बघत तिकडं ही विना म्हणजे बरं नोंदणी बंद विना म्हणजे बरं ते आणि बी आहे. आणि बाजीचं जर म्हणशीला तर बाजीचं आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोच की बाजीला का बाहेर काढा, बाजीला का बाहेर काढा. बाजीला बाहेर काढाय काय विषय नाही. पावसाचं वातावरण बघा कसं आहे. काय बाजी काय म्हातारा आपला झालेला नाही, आत्ताशी 4सा आहे. हा येऊ जाऊ दे सीझन, पुढल्या सीझनला पळेल. किती महिने पावसाळा आता 2-3 महिने, 3 महिन्यानंतर आहेच की बाजी आहे. काय विषय नाही. बाबरे आता मला बाबऱ्याला पळवलाय, मला वाटतं 2-3 मैदान झालीच की बाबरीची. ह्या शेटचं काय इकडे काय विषय म्हणजे सामदाम दंड भैदच वापरलाय. आता पाऊस जरा काळू आल्यामुळे थांबली नाही, याला न्यायचा चालू आहे, त्याला बाजीला पण न्यायचा आहे. तर हे बाजीचा म्हणजे आपला हे बाजीचा विषय पळवणार 100% पळवणार, काही विषय नाही. फक्त जरा एवढा सीझन जाऊ देतो म्हणतोय हा भाई, यांना जाऊ दे काय येऊ. आणि काय इथंच आहे आपल्या दावणीलाच असणार आहे काय, त्यामुळे टेन्शन नाही घेतलेलं बाजीचं. आणि जेव्हा आपलं शेड जरा बाहेर होईल तेव्हा जरा नियोजन आणि होईल चांगलं व्यवस्थित. तर ह्यो विषय आहे पेडगावचा. भारत ब्रह्मा नाही जर पाहिला झाला तर 100% गाडी पळणार, गाडी नरमादी पाळणार आहे. कारण की ब्रह्मा डावीनं किंवा उजवीनं ब्रह्मा निकाल रेषे वाढतोय. ह्यो पण त्याला ब्रह्माला खालनं तळ पण आहे, मध्येच जरा मध्यंतर जरा असं खूप चालतंय परत वाढते. तसं काय करते ते गाडी शेजारी असं असली की नाही हा भेटतंय काय. तर ह्यो विषय आहे. म्हणजे आता बघू पेडगावला पावती टाकायची आजच बोलतोय कोण टाके विषय जरा ह्याच्यातलाच होता म्हणजे ड्रिंकिंग मधला. म्हणजे त्यामुळे तिथं आणि काहीतरी वाद झाला. फक्त एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं माहिती, हसू पण येत. तर या आगलेटी स्कीम आपल्या येण्याच्या आधी सांगतोय की आपल्या मना पुढल्या पार्टीच्या मना की जेव्हा आम्ही स्वतः असेल तिथं हा ना भैया, बरोबर आहे का. होय बिनकामात तुम्हाला कोण पण सांगेल रायबाचा आम्ही रायबाच्या ह्याच्यातला आहे त्याच्यातला आहे, तर तुम्ही मग तिथं तसा मानला तर काही करू शकताय. कारण की आपल्याला एकतरी अशी म्हणजे एकतरी वेळ नाही आपल्याला असं की हे करायला उगाच जाऊन हॉटेलमध्ये ही ती गावात तरी चुकून एखादा वेळ मिळाला तर आम्ही जातो जेवायला वगैरे. खरं असं काय नाही कधी करत. आणि आम्ही शक्यतो करून बायलाचा विषय काढतच नाही असा बाहेर गेलो. आणि असं म्हणजे कोण आला तिथं बाबा रायबाचं हे आपल्या म्हणजे आपल्याला काय नाही टेन्शन, फक्त आपल्या रायबा शेटचं नाव खराब करू नका हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. मग त्या तिथं वाद झाला की परत बोलत मग तिथे रायबा माहिती आहे का, हे माहिती आहे का, ते माहिती आहे का, तसं जर मारला डबल फोडा त्याला. तर हे म्हणजे सांगायचं आपल्या जेव्हा आपण स्वतः तिथं असेल तेव्हा बघायला तेव्हा काय XYZ होईल ते होईल, त्यात काय विषय नाही. फक्त जेव्हा आपण आम्ही नाही तिथं आमच्या माघारी जर कोण काय असं बोलायला लागलं तर काय होतं नाव बदनाम होतं बाकी काय नाही. परत आता आज झालं उद्या झालं असं 3 वेळा झाले. 4थ्या काय म्हणणार राहिलं की रायबाजी सांगितलं तिला हे टाटके बोलणार शिवाय तिथे ते दंगा करते ह्यो विषय होऊ शकतो. म्हणून हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. कारण काल मला लय बेकार वाटलं, कारण मित्राला पण आला मला
गुंड्याबा कुठं आहे भैया कुठं आहे म्हटलं का तर तिथं असं तसं वाघवाडी अरे बाबा म्हटलं ते दिवस बरं काय त्याने म्हटलं खालजळ आहे वेळ नाही ती तिकडे कशाला जाते ती म्हटली बरं मी गुंड्याबाला पण लावला की ते मला नाही मला तिकडं आहे आई दा म्हटलं म्हणून तुम्हाला आज व्हिडिओज करून सांगावं आणि बऱ्यापैकी म्हणजे वळात देऊ आपल्याला आता व्हिडिओ आपण असतोच ना त्यामुळे बाघारी कोण जर आला तिथं की बाबून म्हटला आम्ही असेल तसं तर त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका आणि काय असेल ते तिथल्या तिथं मिटवून घ्या उगच परत कोणाला याला फोन लावा त्याला फोन लावा तिथं वाढीचार नको बिन कामाच जेव्हा आपण तिथं स्वतः असेल तेव्हा बघा येईल तीच फक्त व्हिडिओ माध्यम सांगून मला काय टेन्शन आलं हो मित्राचा फोन आला कारण तो मित्र माझ्याजवळचा एकदम खास केलं मला काय केलं काय झालंय एकदम धक्का बसतो येऊ काय घेणं ना देणं तरी बाबा आपलं नसते शान आपण त्यात पडत नाही का फंडात कधीच त्यामुळे गाडी क्षेत्रात पडल्यापासून ह्या साहेबांच्या सान्निध्यात पडल्यापासून लय म्हणजे लय बदल झालाय आपल्यात नाही रे ऐ कसा बघतोयस चल चल खाते का ठेवल्या ना विचार खाते ठेवणार की तुला चालवून त्यांचं बघा काय भाई शेठ उघडले बघा गुंडा भाऊ कॅमेरा चालू केला गुंडा भाऊला माहित नाही गुंडा भाऊ काय मग तर विषय असा आहे कमेंट भरपूर येते त्या गुंडाभाऊची एकदा मुलाखत घ्या तर आता काय झालं आम्ही सगळं आवरून बसलोय तर आम्हाला आता जायचं आहे आज भाजीला झोपणार आहे भाजी आणि निशाल परत रायबा आणि रॉकी परत बाबऱ्या आणि सम्राट या एवढे झोपायचे म्हणून आम्ही लवकर आलेलो कामं उरकून बसलोय तर गुंड्याभाऊच्या हा मेन मुद्दा येतो कारण गुंड्याभाऊला कमेंट आले तर भरपूर की गुंड्याभाऊची मुलाखत एकदा घ्या गुंड्याभाऊ तुमचं नाव सांगा की ओंकार फाळके तर पेलवानजवळ केव्हा बसणार तुम्ही 2-2.5 वर्ष झालं मग 2-2.5 वर्ष झालं तिथंच राहायला होता मग इकडे येण्याचा निर्णय कसा घेतला मग गमत नव्हतं तिकडे गमत नव्हतं तर गुंड्याभाऊचा विषय असा आहे की गुंड्याभाऊला सांगाय म्हणजे जरा लाजतीस का काय तर भैया शेटला फोन येत होतं मला फोन नाही आलं की भैयाला हा तर भैयाला काय म्हटलं गुंड्याभाऊ की मला पहिल्यांदा पटलंच नाही गुंड्याभाऊ म्हटलं मला तिकडे यायचं राहायला म्हणजे कोण म्हटलं पेलवान बोललं गुंड्याभाऊ म्हणतील मला त्याला तिकडे राहायला यायचं भैया शेट म्हटलं फोन आला दादा असा विषय म्हटलं गबस काय चेष्टा करतोस काय असं कोण म्हणजे अचानक तू जाशील काय असं मग म्हटलं परत आणि सारखं फोन यायला म्हटलं गुंडाभाऊ सिरियस आहे बहुतेक मग शेड बीड आपण बघितलं तर भाड्यानं मग तिकडे शेड बघितलं आलं तर तिथं गुंडाभाऊला गमलं नसतं कारण तो एकटाच पडला असतो मग परत आम्ही विचार केला की बाबांनो इथं खोली आहे ती खोली साफ वगैरे केली गुंडाभाऊ इथं असतोय आता पुढे शेड वाढणार आहे मी आता जस्ट जेसीबीला फोन लावलेला जेसीबी आल्याला जेसीबी यायला लागले शेड ओढून ही सगळी गँग तिकडे असणार बाहेर त्या शेडत इथं काय मग जरा हातभार आपलं गाया बिया घ्यायच्या आणि गुंडाभाऊ इथं आधी म्हणजे गुंडाभाऊला कुठलं रिंगटोन कुठले नाद एकच बैल गाडा शिरीत असा नाद आहे म्हणजे बैलाशिवाय त्यासनी साहेबांनी काही गमत नाही आता झोपाय असतो तेव्हा आपण काय करतो दार उघडं ठेवतो ना बैलांच्याकडे बघ झोपतो असा गुंडाभाऊ आहे म्हणजे एक प्रकारे नादच आहे त्याला बैलांच्या जवळ थांबायचा आणि इथं गमतंय का आता हा पोर कशी येत शेंडली हुशार नाही चांगली पण आहे आणि खेळखोर पण आहे म्हणजे सगळ्या गावात तसंच असतं नाका मस्ती वगैरे तेवढं चालतं आणि गुंडाभाऊ काय टेन्शन घेऊ नका जोपर्यंत भैया शेटन आपण आहे तोपर्यंत काय टेन्शन घ्यायचं नाही आणि आम्हाला पण बरं झालं की गुंडाभाऊची मदत आम्हाला होत्या आणि आमची मदत गुंडाभाऊला होत्या कारण गुंडाभाऊला तिथं काय होतं तो विषय तिथं जरा मनुष्यबळ कमी होतं त्यामुळं बैल वगैरे भारत किलरी चालवायला जमत नव्हती त्यामुळे बैल एका जागेवर बसून होती मग आता गुंडाभाऊ आल्यापासून मी भैया शेट जरा बऱ्यापैकी बोजा म्हणजे हलका झाल्यावर वाटते ना म्हणजे असं आपल्या चालवाय बिलवाय पहिलं म्हटलं तरी कुणाला तर बोलवायला लागायचं तिसरा कोणा आम्ही ओळखत होतो काय छकडा धरायचा तर एखादा लागायचा दांडी म्हणजे झुपताना अशा आम्ही दोघांना लय वेळा चालू चालवतो आम्ही फक्त काय करायचं छकडा जरा झुपताना दोघं 2 बैल धरायचं मग ती दांडी एखाद्याला धरायला लावायचं झुपताना तेवढाच विषय येत होता मग तू गुंडाभाऊ आल्यापासून लय मदत झाली लय मदत म्हणजे बाहेर शिट लय खुश झाली नाही खरं एका दोघा 3 झाली आता बघा पहिलं आम्हाला दोघांना लागायचं 1.5-2 तास करायला दीड तास म्हणजे लागला 1-2 तास लागायचं उरकायला आणि आता ते अर्धा पण तास लय झालं म्हणजे 3 जण सुरायला लागलो होतं हो नाही असं बाहेर शिट बसले काय मग दिवस घुमते तसं काय नाही विषय फक्त 3 जण लागले सुरायला लागतोय फक्त गुंडाभाऊचा म्हणजे आता कमेंट आलेलं म्हणून मुलाखत घ्या म्हणून हेच विषय गुंडाभाऊला इथं गमते वगैरे गुंडाभाऊला आवड आहे त्यातली म्हणून गुंडाभाऊ इथं आली आणि त्याचबरोबर म्हणजे
शेवटी काय केलं किती जर केलं तर ही नंदी भारत किलर वगैरे पेलवान जाईल आणि त्या गुंडाबाचं लक्ष पण राहतं इथं भारत किलरवर. आणि हो किलरचे पण कमेंट आले दादा किलर का दाखवलेला नाही म्हणजे ते आधार पडल्यापासून दाखवलेला नाही. किलर कसा आहे भाई थोडी जखम राहिली नाकात. थोडीच राहिले काय हो आता येसन घातली तर ती परत आणि जास्त म्हणजे होईल म्हणून येसन सगळं घातलेलं आहे त्याला. अरे तू भारतची जखम नाकात झाली भारतला पण कसल्या इसनी घातले त्यात गुंडाभाऊ कसल्या इसनी असले इसनी पाय कधी बघितलं का भाई तू दोरीच्या इसनी ते दोरीच्या असल्या झाड आहेत आठपायचा विषय नाही ते जखम होती रे नाकात सारखी. ती काल बारा दिवशी मैदानात नेत होता ना तुम्ही नव्हता राहत आय म्हणून वास जखम ते हे जायत होता का बारा किलरचा तसा वास यायला लागला. आणि काल ध्यानात ना डॉक्टर आले हो ब्रह्माशेठचं सांगायचं आणि बरं आता ब्रह्माशेठ बाहेर गेले दाखव्या. ब्रह्माशेठला काल काय काय झाले काय काय झालं गोंड्या भाऊ किती इंजेक्शन झाले 5 7 इंजेक्शन झाली एक सलाईन आई शपथ. हा काल मी होतो दवाखान्यात दिवसभर त्यामुळे 7 इंजेक्शन म्हणजे लागा मी म्हणत होतो की ब्रह्माला आल्यापासून एक इंजेक्शन नाही परवा मला 4 दिवसापूर्वीच बोललेलं व्हिडिओत आणल्यापासून नाही बाबा इथनं पुढं पुन्हा नाही बोलणार काय मी. आम्ही तेव्हा पण म्हणलं विक्रम डॉक्टरला देऊ झालं तर शेडो आलेला नाही हा कोण तर आजारी पडला रायबाज की रायबाज. तर एक मिनिट हिंद केसरी रायशिनगरचा ड्रायव्हर दीपक ड्रायव्हर यांचा फोन आलाय. हॅलो हा कुठं आहे शेडत आहे केंद्रा गेले उरीला नेवरेला लागा काल आलेला पायरा तू नाहीच म्हणून आम्ही कॅन्सल केली. मी निघालोय लागा सांगा नाही दीपक भैया सांगितलं की भाई का रे रात्री सांगितले लागा खरंच पायरा आलेला 3 वाजता सांगितलं त्याला तेव्हा म्हटलं पहिला कॅन्सल केलाय कामाची म्हणून काय लागा भैया बाजाला नाही आता तो बाजाचा पायरा आलेला निघालोय आता कोणा बर एकटा निघालोय दीपक ड्रायव्हर कोणी बोलवलंय काय गाडी चालवाय 2 गाड्या येऊ कुठल्या आपल्या गावातले ते का तिथली काय बाहेर काय बरं झालं बरं चालतं या शेड या की शेडू तू कमी या लागला गाडी घेऊन पकड गाडी बरोबर शेण्यातला आहे का नाही कुठला हा शेण्यातला नंदी आहे का नाही कुठला नाही शेड्यात बरोबर चालतं या हाईत. तरी दीपक ड्रायव्हर निघाले निवृत्त आलेला पाहिला का ब्रह्माला चांगला नंदी होता म्हणून मग त्याचं सांगितलं जास्त झाली. मग भारतचं म्हटलं चाललं नियोजन ह्याचं पेडगावचं ते बघा बहिणी भावंडाचं काय चाललंय. हे रायबाजी आहे का नाही रायबाजी आहे आणि राधाजी आहे दोघी बहिणी आहेत सख्या ही मावस बहिणी भावंड म्हणून जवळ बांधली असं बघा हो त्याला पण बरं वाटतंय कर रायबाजू गोष्टी मोठं कर. हो डॉक्टर काय बोलले फोन लावून डॉक्टर रायबाच्या दिवशी कारण की काल मी नव्हतो तर बाहेर शेटला म्हटलं रायबाला व्यायाम आपण आता म्हणजे पूर्णपणे रायबावर लक्ष घातलंय. त्या ज्या पद्धतीने व्यायाम घेतो त्या पद्धतीने जरा खाना पण दिला पाहिजे ना म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणजे खाना म्हणा टॉनिक वगैरे काय असेल ते दिलं पाहिजे. नुसतं व्यायाम घेऊन तरी काय करायचं शरीरात ताकद पाहिजे ना तशी. तर विषय असा झालेला आहे रायबा शेठ इकडं बाबरे शेठ आणि सम्राट शेठ ते ऊन पडलं म्हणून लगेच तिघजण बाहेर काढले तीन पवनी द्यायला निघालो कारण रायबाला पुन्हा सलग 3 दिवस चालू नाही. आता पवनी दिला की उद्या त्याला मोकळा चालवायचा है ना बरं चकड्याला. तर हे विषय आहे चला म्हटलं ऊन पडले तर बाहेर शेठ लगेच बाहेर शेठ मला मी घेतो बाबऱ्याला मी घेतो म्हटलं रायबाला आणि गोंडाभाऊ घेतो म्हटलं सम्राटला. कारण बाबऱ्याला घ्यायला मला बाबऱ्या तू माझ्या अंगावर बाहेर शेठला नाही काय करत. सम्राट भाऊच म्हणते गुंडा भाऊ आवरा लवकर त्याला पण येस नाही काय मग काय विषय नाही येस तेवढी आवडूया भैया. आणि हा व्यायाम घ्यायला वगैरे नाही हा काय 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 कसं आहे पाय टाक कला का राहताना तिला दणका मला मागणं सोडताना माझ्या उशील लय मस्ती कर नत टाकीन नत मग कळेल
नाही इकडं आहे नट टाकीन टाकू काय हा टाकू काय ऐ ऐ लय दिवसात निघाले गावात असं पहिलं पावसाळ्यात नुसतं याला बाळाला मोकळा सोडायचा कंटाळीला केला बाई साहेबांचा कुठं बांधायचं कसं आहे लहानपणी त्याला चालू हो थांबालो हो राय बशी चल तिकडे मागली चल चल तर पवनीसाठी आलेलो आहे पहिला नंबर आहे रायबाज आहे सॉरी बाबऱ्याचा दुसरा नंबर ह्याचा सम्राटचा आणि इकडे रायबा शेट आहे बघा लय मुष्टी करतो लय परत आज पवनी दिली उद्या चालवायचं मोकळं परत 1000 फुटाचा जिथं पल्ला आहे तिथं रायबाला घेऊन झाला 3 फेर वाढणार पोहते त्याला वेळा पोहणी दिल्या होय हां सम्राट अलीकडे बाबऱ्याला चला पोहणी द्यायची तुला पोहायच नाही
मला येते पोहायला बघा बरं झालं. मी आपला व्हिडिओ कर, तू व्हिडिओ कर, मी रायबाला घेऊन जातो त्याला. केदार जरा कसा येऊ हो ते लय भारी. निशाने एवढं वाहतं पानं मोठ्या हा. एवढं जातो वर भारत तिला ते पाणी सुटत नाही ते खूप पाणी. बायशेट काय काय जात ना पुढे टाका साबण आला पाहिजे. बाहेर एक नंबर बसल्या. तोंड्या मावलं पोहायच नाही पाहिजे फारच नाही. दादा गेले पाण्यात. सम्राटचा नंबर आहे. सम्राटला आजपासून खाद्य चालू झाले 15 दिवसात. मग आता सम्राट कसा दिसते. आणि इकडे बापरे एक नंबर पाहून बसतो. जाऊ दे भाऊ खरंच पाव येत नाही. भारतला कशी पाहुणी दिली. आता आहे सम्राट शेटचा नंबर. पहिलीच पाहुणे आणायची म्हणलं द्यायची नाही. काय काय मारायचंस का रे. लात मारतो काय इसनेला. हा पहिली पाहुणे त्यामुळे जरा ते कारण हा राहू दे कोणते बाबा पाणी नाही लय. लागला पावाय. शेपुडी करा. हा बाबऱ्या लागला इकडे उकरायला. काय बाबऱ्याचं आता धुतलाय.
आणि इकडे चालले सम्राटला पोहणी. भैया शेठ लय देऊ नको. ए भैया गुंडाभाऊ खोट बोलतोय खोट. नाटक करतोय या कपडे काढले ते उघडा आला मग तू पावा येईना. पाणी का लागत होतं त्याला. एक नंबर पोहतोय बघा ह्यो सम्राट. फुगला फुगला बस. आता खरी कसरत तिकडं आहे. त्याची काय मस्ती थांबवणार आहे बाजी. राय बघत पोट फुगते काय रे. आता ये बाबा चोळा पाहिजे ये लवकर. चल चल बडा चल. हिला व्हिडिओ बंद होता. कसली उडी मारली याच्या आगाव. कसा आहे वाज वाज भैया लागल पायाला. राहू दे अंघोळ. डोळे तोंड तेवढं तू तोंड गांजा आणते ते. डोळं हा वाचलं आता ब्रह्मागत काम आहे काय याच. हो कसं करतोय. येऊ म्हणतोय का नाही शांत आहे भैया. येऊ अजून रंगरूप दाखवाय चालू करायचं आहे. म्हणून आलाय शांत आधी त्याला मला पाडलं नाही हे? राय भाऊ सारखं लक्ष असतंय. काय हा हे गाडीनं उतरवला कसा अलीकडे बांधला गाडीला एका बाजूला. हा आत गेला की मग सम्राटला झाली पोहणी. तर बाबऱ्याला एवढी आंघोळ घालून काय उपयोग झाला नाही. बाबऱ्यानं करायचं ते केलंच. लय मस्ती केली बाबऱ्यानं. आता ही शेटाचा नंबर. हे बघा सगळं उकरून काढले बाबानं. काय बघा ही शेट. हलका झाला हलकाच. चले बाबा. ये संदर्भ की बाई आधी थांबा तू. या साहेबांनी काय सवय. तिसरी चौथी असेल पोहणे ना. चौथी हा हा आतापर्यंत 4-5 झाले असतील की. सगळ्यांच्याकडे बघून ह्याच्याकडे बघितलं कसं वेगळं दिसतं का नाही रे. हा भैया ऐकलं का एकट्याला. केसने टाकतोस का दाव. जरा जवळ धरायचं.
आता रायबा शेट वाटलेलंच गोंडे येऊ दे थांब गोंडे भाऊ या लवकर असला या चल रायबा शेटला चालल्या पाहुणे तोंडा मारू नका आज जाऊ दे आज जाऊ दे हात घ्या हात भैया त्या करंजी बस नान पवत करंजी जवळ ने म्हणजे पवल मला फार सोगा बाबरे बघा आईच्या गावात बघा बाबरे चुकून आला जिथनं इकडं पळत अरे पुढे पुढे हाय 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 हो पाय अडकले फोन थांबते हा तिकडे डंपिंग तापला वेळ पाहुणे दिली आणि याला बांधला मस्ती करत होत लय आधीच वर वर बांध किती आधी वरच्याला वरच्याला ते हे आणि ते तो उड्या मारून मारून त्यानं तोडून आलायचं मारत नाही डायरेक्ट आलं या इकडे शेडकडे चल माळ चल बापऱ्याला बाजूला आले आता डम्पिंगला आता राहिला आपला रायबाशीचा काही व्हिडिओ करता आला नाही कारण की विषय असा झाला आणि बाबा गेला डायरेक्ट शेड त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही कारण शेंगावरून सगळे पाळायला लागली ती तिकडे तिकडे झाला रायबाचा झाला झाला बघा आमच्या गावचा इथं भवानी मातेचं मंदिर जय भवानी जय शिवाजी गे बाबा भावड्या ए भावड्या रायबा कुठे आहे हो 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 नाही घरात डायरेक्ट शेडत घराला बांध निशांच्या अंगाव बाया शेड पाहुणी बसली काय नंबर काय झालं व्हिडिओ करता आला नाही बसली 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 नव्हा फक्तोय ते माहित नाही पाहुणीला आणि कुठं कडन गेलाय पळत मधनं मधनं असं नाही दाडके देत कडन गेलाय आणि पहिल्यांदा बसला होता इकडं गायांच्या तिकडे शेडत तिथं डेपुडीन धरला ती पण फोनवर बोलत होते एका हातात फोन त्यामुळं तिथनं निसरला याला आत जायला बघत होता ते आत विट आडवाय ना तिथं थांबला काय मनात आलं गेला निशांच्या जोरावर लागला मारायला कसा तरी धरला डंपीला बांधून आलो बघा आता धाबळ कसा पळत गेला आहे गोंड्या भाऊ बाबऱ्या गोंडावर गेला गावात उलट बाबऱ्या शहाणा मच्छी हे जर कुठं बघितली काय करणार हे बाबऱ्या ठिकाणी असताना आता पळत कोण आडवा त्याला उडवर गेला
असं काम आहे. दाद्या कसं काय आला तो पवाय आलेला बोलून घ्या. पवाय आलेला त्याला कोण नाही त्याला दादी आहे. याला काय मी तर आणलं का नाही काय ना काय फार तू भाज्याला आणला तिथून सुटून गेले तू कुठे बांधला इकडे इकडे भाज्याला त्यानं पाकच कारलंय ती. कशाला बांधते तो बाई कोणाचा आहे? फुगल इकडं आणून बांधूया. तर रायबा शेतला घेऊन निघालो आता घरी. बाबऱ्या काय पोच झाला आधीच सगळ्यात आधी बाबऱ्या पोच झाला. आता या शेतला घेतले शेतकरी चालतील बघा कोणी बसले एक नंबर. व्हिडिओ आपल्याला करता आला नाही कारण की बाबऱ्या सुटून गेल्यामुळं बाबऱ्या डायरेक्ट शेड होतं आणि गेला कारण निशाणला मारा गेलाय तिथं गेलो पळत निसली काटा तरी वाढला बाबऱ्याला तापल्याला लई असं बाबरे. मला वाटलं ही शेट नंबर ही शेट काय जिथं बांधलेलं तिथं गेलं इतकी मस्ती गेली त्यातून मी मावतून गेलो. चला आता बांध्या लागलं मी आठवण तिथून घेतो यांचं ती बाहेरच बांधते असली राय बा अजून खाते ठेवायचं खाते ठेवतो बस. बाबऱ्याला काय झाले आज काय कळना. हो 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 तो तिकडं रायबाला लागलाय मारायला तिकडं रायबा बांधताय हे काय काय रायबा गेला बघ रायबाच्या हो काय त्याच्यावरचा म्हणून तुला म्हणलेलं जरा आकड्या त्याला ह्याला आकड्या ही जी नाटकं झाली त्याला याला राय बाबरे याला चाटायला आला तो काय चाललंय या भाज्याला बाहेर काढ्या आणि दोन काढ्या भाज्याला मॅक टोके घे एक इथं बांध्या आणि एक मॅक इथं टोक्या. तर झाले सगळं आवरून आता आणि ब्रह्मा तब्येत बघू शकता ब्रह्मा शेट एकदम फ्रेश झालीत काय विषय नाही. काल 7 इंजेक्शन आणि 1 सलाईन झाल्या 107 ताप होता गोळ्या सकाळ संध्याकाळ चालू आहे त्या तर एका डोसमध्ये झालाय सगळा आता काय विषयच नाही काय बस केलं सगळं लगेच.